हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 38 साईजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण पेपर कटिंग बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग अस्तर कटिंग करून आपण पूर्ण ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता आपण सगळ्यात अगोदर पेपर कटिंग करून घेऊया। आणि पेपर कटिंग आपण फक्त पुढच्या भागाचीच करणार आहोत, कारण बॅक पार्ट सर्व ह्याच्यात सेमच असतो। त्याच्यामुळे इथं आपण बॅक पार्ट नाही कटिंग करणार, फक्त फ्रंट पार्टची आपण इथं कटिंग करून घेऊया। ओके, तर इथे बघा ब्लाउजची उंची आहे आपली 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला इथं 15 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा 15 इंच मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला आता डीप नेक आहे, त्याच्यामुळे शोल्डर आपल्याला इथं 5.5-6 इंच घ्यायचा आहे। शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर 5.5 घेतलं तरी चालेल, पण इथं शोल्डर पट्टी जास्त ठेवायची म्हणून मी 1/2 इंच जास्त घेतलेला आहे। इथे बघा 5.5-6 इंच शोल्डर घेतला। त्याच्यानंतर इथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच। ओके, इथे बघा 6.5 इंच आपण मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं। इथे लगेच सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथं आपल्याला आता आडवं छातीचं माप टाकायचं आहे। छाती आहे आपली 38 इंच। 38चा चौथा भाग किती येतो? 9.5 इंच। तर इथे बघा 9.5 इंच मार्किंग करून घ्यायचं, सरळ लाईन आखून घ्यायची आणि पुढे 1.5 किंवा 1.25 एवढं शिलाई मार्जिन घ्यायचं। आता त्याच्यानंतर आता पाठीमागचा आपला गळा डीप आहे, त्यामुळे अर्धा इंच इथं मार्किंग करायचं आणि ते बघा अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची। याच्यामुळे काय होतं, पाठीमागच्या भागात आपल्याला अजिबात चुन्या घोळ वगैरे काहीच येत नाही। त्याच्यानंतर इथून बघा 1 इंचावर आपल्याला इथं पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। दोन्ही मुंड्याचा आकार मी सांगणार आहे, पाठीमागे आणि पुढचं दोन्ही। बॅक पार्ट नाही आता ह्याच्यात कटिंग करून दाखवला, तरी मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते। ओके, हा बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार झाला। आता ह्या पाठीमागच्या मुंड्याच्या आकारापासून अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा। इथे बघा अशा प्रकारे, आणि पुढच्या मुंड्याचा आकार ही आपली पुढची लाईन आहे ना त्याच्यातून द्यायचा अशा। इथे बघा परफेक्ट असा पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपला देऊन झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तर कमर आहे 33 इंच। 33 इंचाचा चौथा भाग येतो 8.25 इंच। ओके, इथे बघा 8.25 इंच आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि आपल्याला साईडला शिलाई मार्जिन टाकायचं 2 इंच। हे पुढचा भाग असल्यामुळे 1 इंच टक्ससाठी जे असतं ते याच्यात घ्यायचं गरज नाही। ओके, त्याच्यानंतर मग आणि आपल्याला पुढच्या हुकाईसाठी अर्धा इंच जातं, त्याच्यामुळे इथं तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता। इथे बघा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या 2 ज्या लाईनी आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत। आता आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करूया। तर गळ्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। गळा डीप घ्यायचा आहे 6 इंच। तुम्ही 6-6.5 इंच घेऊ शकता, पण 6 इंच जरी घेतला ना तरी परफेक्ट येतं। आणि खालच्या साईडला आपण 2.25 इंच गळा रुंदी घेऊया। खालच्या साईडला थोडंसं ब्रॉड करून घ्यायचं 1/2 इंच आणि हे जे दोन्ही पॉइंट आहेत त्याच्या प्रकारे जोडायचं आणि इथं पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा गोल। इथे बघा परफेक्ट असा गोल गळ्याचा शेप देऊन झाला। आता आपल्याला योकपट्टीचा माप टाकायचा आहे। तर योकपट्टी आपण 38 साईजसाठी टाकणार आहोत। पुढच्या साईडला हुकाईच्या साईडला 3 इंच आणि इकडे फिटिंगच्या साईडला टाकणार आहोत 2.5 इंच। आणि तुम्हाला डायरेक्ट शेप देता येत नसेल तर इकडच्या साईडला पण तुम्ही 2.5 इंचावर मार्किंग करू शकता। अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि नंतर मग वरच्या साईडला थोडासा हलकासा योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे योकपट्टीला शेप देण्याची। ओके, आणि मग इथून बघा अशा प्रकारे हलकासा वरती घ्यायचा आणि इथं योकपट्टीचा शेप द्यायचा। तर योकपट्टीचा शेप कुठून द्यायचा? तर 3 इंचापासून असा आपल्याला इथं योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। ओके, इथपर्यंत क्लिअर? आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे की सर्व साईजसाठी कटोरी किती घ्यायची। तर हा जो आपला ब्लाउज आहे तो आहे 38 साईजचा। ओके, 38 साईजचा तुमची कुठल्याही साईजचा असू द्या, त्याचा 1/2 भाग करून घ्यायचा। छातीचा 1/2 भाग जेवढा येत असेल त्याचा। तर आपली ह्याचा 38चा 1/2 भाग येतो 6.3। ओके,
त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. ओके, तर अर्धा इंच कमी केल्याच्या नंतर किती येतं 5.8 म्हणजे जवळजवळ 5.6 इंच इथं आपली कटोरी येते 38 साईजला. या प्रकारे तुम्ही सर्व साईजचं काढू शकता. कुठल्याही साईजचं ब्लाऊज असू दे, 36 असू दे, 36चा 6वा भाग येतो 6 इंच. त्याच्यातून अर्धा इंच कमी केलं की 36 साईजसाठी आपली कटोरी येते 5.5 इंच. हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही सर्व साईजची कटोरी एकदम परफेक्ट असं कटोरीचं माप काढू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्याच कटोरी ब्लाऊज मध्ये हा प्रॉब्लेम येणार नाही की कोणत्या साईजसाठी किती कटोरी घ्यायची ती. ओके, तर आता आपण कटोरी 5.6 इंच, तर इथे तुम्ही 5.6 घेऊ शकता किंवा 6 घेऊ शकता. तर मी इथं 6 इंच घेणार आहे, कारण हे कस्टमरची खूप हेवी बस्ट आहे, त्याच्यामुळे मी इथं 6 इंच घेत आहे. तुम्ही परफेक्ट 5.6 इंच घेतलं तरीही चालेल. ओके, इथे बघा मी 6 इंच मार्किंग केलं. तसंच थोडंसं वरती घेऊन इथं पण आपल्याला 6 इंचचं मार्किंग करायचं, म्हणजे इथून आपल्याला कटोरीचा शेप द्यायला बरोबर येतं. आणि इथं गळ्याच्या साईडला आपण खालून 1 इंच वरती जाणार आहोत. इथे बघा अशा प्रकारे 1 इंच वरती यायचं आणि इथं जो आपण पुढचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथून 2 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं. ओके, तर इथे बघा आता 1 2 3 आणि 4 हे चारही पॉइंट आपल्याला असा राऊंड शेप देऊन जोडून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने परफेक्ट असा शेप देऊन जोडून घ्यायचा. खूप सुंदर असा कटोरीचा आकार येतो, एकदम राऊंड. ओके, ते बघा एकदम परफेक्ट असा कटोरीचा आकार देऊन झालेला आहे. आणि पुढच्या पूर्ण भागाची इथं कटिंग झालेली आहे. आता आपण ही कटिंग करून घेऊया. ओके, तरी एकदा मी परत एकदा माप तुम्हाला सांगते. तुमची उंची जेवढी असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं, उंचीचं माप टाकायचं. त्याच्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं. तर इथं शोल्डर मी 5.6 इंच घेतलेला आहे. तुम्ही 5.5 घेतलं तरीही चालेल. ओके, मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच. इथून छातीचा चौथा भाग 9.5 इंच, 1.25 इंच शिलाई मार्जिन, कमरेचा चौथा भाग प्लस आपण इथं 2 इंच ऍड केलेला आहे शिलाई मार्जिन. ओके, आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. गळा डीप घेतला आपण 6 इंच आणि योगपट्टी घेतलेली आहे फिटिंगच्या साईडला 2.5 इंच आणि पुढच्या होकायच्या साईडला 3 इंच. ओके, त्याच्यानंतर आपण कटोरी घेतलेली आहे 6 इंचाची आणि पुढच्या मुंड्याचा आकार इथून दिलेला आहे 2 इंच आणि गळ्यापासून इथं वरती 1 इंच घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व माप टाकून आपण इथं कटोरीचा परफेक्ट असा शेप देऊन घेतलेला आहे. तर ही सगळी आपली मार्किंग करून झालेली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. जसं मार्किंग केले तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा जसं आपण पुढच्या गळ्याचा शेप दिलेला होता तसं आपण इथं कटिंग करून घेऊया. आता हे रात्रीचं शूट चालू आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30. आता तुम्हाला परफेक्ट दिसते का नाही माहित नाही, पण मी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण दिवसभर व्हिडिओ शूट करायला वेळ अजिबात भेटत नाही. शिलाईचं काम असतं, कस्टमरचे ब्लाऊज वेळेवर द्यायचे असते, तर त्यामुळे व्हिडिओ शूट करायला जास्त टाइम भेटत नाही. त्याच्यामुळे रात्रीचं शूट करत आहे मी व्हिडिओ. जरी दिसलं नाही तरी मी तोंडाने सगळं सांगते व्यवस्थित, एकदम डिटेल जेवढी माप आहेत ते फक्त तुम्ही आवाजाकडे लक्ष देऊन पण तुम्ही पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेऊ शकता. ओके, तर इथे बघा पुढच्या हे आपले तिन्ही पार्ट इथं तयार झालेत. आता ही आहे आपली कच्ची कटोरी. ह्याच्यापासून आपल्याला आता वाढीव कटोरी तयार करायची आहे. तर हे जे दोन्ही पार्ट आहेत ना, आपली योगपट्टी आणि हा मुंड्याचा आकार, हे आपण साईडला ठेवून देऊया. आणि पुढे कटिंग करताना पण आपल्याला थोडेसे याचे चेंजेस करायचे आहेत, ते मी तुम्हाला कटिंग करताना सांगेल अस्तरवर. ओके, इथे बघा हा दुसरा पेपर घेतलेला आहे मी. आता ही जी आपली कटोरी आहे ना, ती अशी सरळ ठेवायची व्यवस्थित. ओके, आणि जशी आहे तशीच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, की कटोरीचं जो आपण मुंड्याचा पार्ट जोडतो ना, तिथे आपल्याला अर्ध्या इंचाला 1 लाईन कमी एवढं कमी घेतलं तरी चालतं. आणि इथून आपल्याला हलकसं असं कट करून घ्यायचं. याच्यामुळे काय होतं, कटोरीचा जो शेप आहे ना
तर एकदम परफेक्ट आणि गोल एकदम परफेक्ट अशी कटोरी येते. ते इथे बघू शकता एवढं मी कटिंग करून घेतलेलं आहे. जास्त नाही, आपल्याला थोडंसंच कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता कटोरी सरळ ठेवायची आणि व्यवस्थित जशी आहे तशी आपल्याला इथं ॲज इट इज याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मार्किंग करून घेतलं आणि लगेच इथं आपल्याला कटोरी जी आहे ती अशी फोल्ड करायची आणि बरोबर ह्याचा लगेच मध्य काढून घ्यायचा. परत मोजायची गरज नाही, आपण लगेच इथं डायरेक्ट मोजून ह्याचा परफेक्ट याचा मध्य काढलेला आहे. आता हुकाईच्या साईड पासून इथं पुढं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. ओके, इथं बघा 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. ही लाईन अशी सरळ ओढायची आणि इथं आपलं 1.5 इंच आलेलं आहे. ओके, आता पाठीमागच्या साईडला पण आपल्याला इथं 1.5 इंच मार्किंग करायचं आणि ही जी लाईन आहे ती याला अशी जोडून घ्यायची. आता पुढचं गळ्याच्या साईडला इथे बघा आपल्याला हुकाईची पट्टी जोडण्यासाठी इथं 2 लाईन एवढं वाढून घ्यायचं, जास्त पण वाढून घ्यायचं नाही. आणि इकडं पण आपल्याला वरती मुंड्याचा पार्ट जोडायला लागतो, त्याच्यासाठी इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथं 1/2 इंच वाढवायचं, इथं अर्धा इंच वाढवायचं. आता इथं अर्धा इंच वाढवलंय ना, तर इथून आपल्याला अशा प्रकारे कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, आणि हा पॉइंट आणि इथं 1.5 इंच वाढवलं इथपर्यंत आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. आणि मी सांगितलेलं तुम्हाला समजतंय का नाही तेही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायचे असतील तर मी ते नक्कीच करीन. आणि हे ते बघा आपण हा कटोरीचा मध्य काढला होता ना, इथून खाली पण आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे बघा 1.5 इंच इथं आहे, आपण मार्किंग करून घेऊया. आता इथं 1.5 इंच वाढवलं, इथून हा हुकायची आपण पट्टी वाढवली तिथपर्यंत जोडायचं आणि इथून इकडे जोडायचं. दोन्ही साईडला आपण अशा प्रकारे इथं जोडून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगत आहे आणि फॉर्म्युला सहित सांगत आहे, त्यामुळे चुकण्याचा काही प्रश्नच येत नाही. फक्त कटिंग व्यवस्थित बघून आणि परफेक्ट अशी कटिंग करून घ्यायची, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो अजिबात बिघडणार नाही. ओके, ते इथे बघा आपली पूर्ण इथं मार्किंग करून झालेली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा ही आपली 38 साईजची कटोरी कटिंग करून झालेली आहे. ओके, आणि आता ही आपली जी योकपट्टी आहे ना, त्याच्यात आपल्याला खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं. जेव्हा पण आपण अस्तरवर ठेवणार तर इथून खाली आपल्याला खाली 1 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे खालच्या साईडला अर्धा इंच जोडायला जातं आणि वरच्या साईडला आपला अर्धा इंच जोडण्यासाठी जातं. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मुंड्याच्या पार्टमध्ये आपल्याला कुठेच काही वाढवायचं नाही, जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, आता मी तुम्हाला बाही कटिंग पण दाखवते. इथे बघा हा पेपर आहे, असं आपला डबल फोल्ड करून घ्यायचा. अस्तर असेल तर 4 फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे दोन्ही बाही आपल्या एकत्रच येतात. तर ही बंद बाजू आहे. आता बंद बाजूने आपल्याला बाहीची उंची जेवढी असेल ना तेवढं माप टाकायचं. तर तुमची बाही जेवढी पण असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं बाहीचं माप टाकायचं आहे. तर इथं कस्टमरची जी ब्लाऊजची इथे बघा बाही आपण मोजून घेऊया. तर इथं 9.25 इंच बाही आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आणि बाहीच्या उंचीचं माप टाकायचं. ते इथे बघा 10.25 इंचावर आपण मार्किंग करून घेऊया. आणि बाहीची रुंदी किती घ्यायची, तर छातीचा 4था भाग आपल्याला इथं बाहीची रुंदी घ्यायची असते. तर 9.5 इंचावर मार्किंग करून घेऊया आपण. आणि जिथं 9.5 इंच मार्किंग केलंय तिथं आपल्याला इथं 10.25 घेतलंय, तर इथं पण 10.25 इंचावर मार्किंग करायचं. तिथून 3 इंच कॅप हाईट घ्यायची आहे खाली. ओके,
आता इथे 3 इंच घेतलंय, इथून आपल्याला 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं ना, असं 2 इंच सरळ लाईन आखून घ्यायची आणि मग इथून आपल्याला असं परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. ते बघा बाहीचा शेप देऊन झाला परफेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला आता दंडघेराचं माप टाकायचं आहे. तर तुमचा दंडघेर जेवढा असेल त्याचा हाफ करून घ्यायचं. ते इथे बघा दंडघेर हाफ मध्ये येते 5 इंच. तर इथे आपण 5 इंच मार्किंग करून घेऊया आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन आणि हे 2 पॉइंट जे आहेत ते आपल्याला इथे अशा प्रकारे जोडून घ्यायचे. तर इथे बघा आता बाहीची कटिंग पण आपली झालेली आहे परफेक्ट. फक्त बाहीचा आकार जो आहे तो व्यवस्थित द्यायचा, म्हणजे बाही जी आहे ते आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसते. आणि हे कट मारायला विसरायचं नाही. हा मधला कट आणि जिथं आपली फिटिंगची लाईन असते ना, इथं पण आपल्याला एक नॉच देऊन घ्यायचा अशा प्रकारे. म्हणजे आपण अस्तरवर जेव्हा बाही ठेवून कटिंग करतो त्यावेळेस ही नॉच दिली ना, मग आपल्याला फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही, पटकन आपल्याला फिटिंग करताना समजतं. त्याच्यानंतर आता बघा पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तिथे बघा अशा प्रकारे परफेक्ट असा बाहीचा शेप आहे ना, तसाच आला पाहिजे, म्हणजे बाही जी आहे ती फिटिंगला परफेक्ट अशी बसते. तिथे बघा आता 38 साईजच्या आपल्या कटोरी ब्लाउजची पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. आता अस्तरवर ठेवून आपण याची कटिंग करून घेऊया. आता दोन्ही गोल्डन क्रीम कलरचे ब्लाउज आहेत, त्याच्यामुळे मी दोन्ही अस्तर घेतलेले आहेत. पण एका ब्लाउजची मी कटिंग दाखवते तुम्हाला. हे एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाउज आहेत. सगळे ब्लाउज आलेले आहेत, त्या आषाढी वारीसाठी आलेले आहेत आणि खूप सारं काम आहे. सगळ्यांना वारीसाठी ब्लाउज पाहिजे आहेत, अर्जंट. तर इथे बघा आता आपण बॅक पार्ट कटिंग केलेला नव्हता, तर अगोदर बॅक पार्टची कटिंग करून घेऊया. तर ब्लाउजची उंची आपली 14.5 आहे, तर 15.5 इंच इथं मार्किंग करून घेऊया. त्याच्यानंतर आपण शोल्डर घेतलं होतं 5.25 इंच, तर इथे पण आपण 5.25 इंच शोल्डरचं माप टाकायचं आहे. गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती, तशीच इथे पण 2.5 इंच. मुंडा 6.5 इंच घेतला होता, तर 6.5 इंच इथं मार्किंग करून घेऊया. त्याच्यानंतर छातीचा 4था भाग आणि साईडला 2 इंच आपण इथं शिलाई मार्जिन घेऊया. इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. इथं कमरेचा 4था भाग 8.25 इंच, त्याच्यात 1 इंच आपल्याला डॉट साठी 9.25 इंच आणि साईडला इथं 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. तर इथे बघा आता आपल्याला गळ्याची खालची पट्टी 4.5 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 5.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. थोडासा ब्रॉड घ्यायचं खालच्या साईडला, म्हणजे गळा जो आहे तो एकदम असा छान येतो, गोल राऊंड परफेक्ट असा. आणि तो परफेक्ट असा गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे बघा आपला बॅक पार्टची मार्किंग करून झाली. अगदी 2च मिनिटात मार्किंग करून होते, अजिबात वेळ लागत नाही. आणि या पद्धतीने कटिंग केली ना, खूप पटापट अशी कटिंग करून होते. मी शक्यतो पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत, त्याच्यावरूनच कटिंग करते, थोडंफार कमी जास्त करून. तर एकदम पटकन आपली कटिंग होते. तर इथे बघा आता बॅक पार्ट झाला. आता ही योकपट्टी आहे ना, ती योकपट्टीला खालच्या साईडने 1 इंच वाढून घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं 1 इंच वाढून घ्यायचं, कारण आपल्याला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला योकपट्टीला जोडण्यासाठी लागतं ना, त्याच्यामुळे खालच्या साईडला 1 इंच वाढून घ्यायचं आणि वरून जसा शेप आपण दिलेला आहे योकपट्टीचा तसाच शेप देऊन मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे बघा पाठीमागच्या भागाला चिकटूनच इथं आपल्याला हा जो मुंड्याचा पार्ट आहे तो इथं ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपलं कमीत कमी अस्तरामध्ये पूर्ण ब्लाऊज कटिंग होईल आणि आपल्याला पट्ट्या वगैरे काढण्यासाठी सुद्धा अस्तर शिल्लक राहिलं पाहिजे, कारण आपल्याला कमरपट्टी, गळापट्टी हे सर्वच काढायचं असतं. आणि कपडा ऍडजस्टमेंट करून जर आपण ब्लाऊजची कटिंग नाही केली तर मग कपडा शिल्लक राहत नाही अजिबात पट्ट्या काढण्यासाठी. मग 1 मीटर जरी अस्तर असलं तरी आपल्याला कमी पडतं. त्याच्यामुळे असं ऍडजस्टमेंट करत करत आपल्याला पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची असते.
त्याच्यानंतर आता इथं आपण लगेच कटोरीचं मार्किंग करून घेऊया. आणि इथं बाही ठेवून घेऊया. बाहीचं पण एकदम परफेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं, कमी जास्त होऊन द्यायची नाही अजिबात. आणि साईडला थोडंफार कमी जास्त पडतंय ते आपण स्टिचिंग करताना जॉईंट देऊन घ्यायचं, किंवा मेन फॅब्रिक जर जास्त असेल तर आपल्याला इथं जॉईंट द्यायची पण काही जरूरत पडत नाही. इथे बघा जिथं आपण नॉच दिले होते इथं आपण मार्किंग करून घ्यायचं. इथे बघा पूर्ण ब्लाऊजची आपली इथं मार्किंग करून झालेली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर मार्किंग केलेले पार्ट इथं मी पूर्ण कटिंग करून घेते आणि मेन फॅब्रिक वर ठेवून याची कटिंग करून घेते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया याच्या स्टिचिंगच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.